आणि आता या बुलेटिनमध्ये बातम्या बघूयात सुपरफास्ट 50। नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार, महाप्रलयात आतापर्यंत 207 जणांचा मृत्यू, 300 भारतीयांचा 823 जण बेपत्ता। महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाईन क्रमांक 1070 जारी। चीनकडून माहिती वेळेत न मिळाल्यामुळे नेपाळमध्ये पुराचा हाहाकार, सूत्रांची माहिती। चीनकडून नेपाळला 45 मिनिटांच्या विलंबानं पुराची माहिती। हिमतलाव फुटणार असल्याची माहिती चीनकडे आधीच होती, सूत्रांची माहिती। भारत आणि नेपाळ सीमेवरील उंच पर्वतीय परिसरात चीनचं रिमोट सेन्सिंग स्टेशन। नेपाळमधील पुरानंतरचे भयावह व्हिडिओ समोर। नेपाळ तिबेट भागात अचानक आलेल्या महापुराचा प्रवाह वेगानं पुढे सरकत असताना लोक जीव वाचवण्यासाठी धावतानाचे व्हिडिओ व्हायरल। हिमनदी फुटल्यामुळे नेपाळमध्ये महाप्रलय, ज्या ठिकाणी हिमनदी फुटली होती त्या ठिकाणी चीनचे हेलिकॉप्टर पोहोचल्याचे काही व्हिडिओ समोर। पाण्याचा दाब आणि हिमनदीतील भेगांमुळे पाणी आणि गाळ अत्यंत वेगानं डोंगरावरनं खाली, ज्यामुळे नेपाळमधलं जनजीवन विस्कळीत। नेपाळमध्ये पुराचा हाहाकार, अनेक घरं, पूल पुराच्या पाण्यामुळे वाहून जातानाची दृश्य समोर। अनेक कार पुराच्या पाण्यात वाहून गेल्या। घरं ही पत्त्याच्या बंगल्यासारखी पडत असतानाची भीषण दृश्य समोर। नेपाळमध्ये पुराच्या पाण्यात घर वाहून जातानाचा व्हिडिओ समोर। पाण्यामुळे रस्ता खचून मोठ्या प्रमाणात मातीचा भराव सुद्धा वाहून आला। पुराच्या हाहाकारामुळे नेपाळमधील हजारो लोक बेघरांवरती डोंगराळ भागामध्ये राहण्याची वेळ। सरकारकडून मदत मिळण्याची नागरिकांना प्रतीक्षा। महाराष्ट्रातनं जवळपास 2 बसेस म्हणजे 80 लोक पर्यटनासाठी गेल्याची माहिती। महाराष्ट्रातील काही पर्यटक नेपाळमध्ये अडकले, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू। केंद्र सरकार सातत्यानं नेपाळ सरकारच्या संपर्कात आहे, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। नेपाळला गेलेले महाबळेश्वरचे 10 पर्यटक सुरक्षित, 3 तारखेला नेपाळमधून परत निघणार। साताराचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची माहिती। नेपाळमधील महापुरात ईशा फाउंडेशनचे 80 भाविक बेपत्ता। जग्गी वासुदेव यांची माहिती। कैलास मानसरोवर यात्रेवरून परतणारा ईशा फाउंडेशनचा एक चमू अडकला। 80 भाविक आणि स्वयंसेवकांसोबतच कोणताही संपर्क होऊ शकला नाही। पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट। बेरोजगारीच्या प्रश्नावरती पवारांच्या राष्ट्रवादीचा एल्गार, बेरोजगार हक्क एल्गार। बेरोजगार हक्क एल्गार तिरंगा मोटरसायकल मोर्चाचं आयोजन। क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा। राजेश टोपे, खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत मोर्चा। राज ठाकरेंच्या नातवानं कुठे शिकावं हे अमित साटम यांनी ठरवू नये। अमित साटम यांना भुंकायला ठेवलेलं आहे, भुंकू द्या। अमित ठाकरेंची अमित साटम यांच्यावर टीका। वरळी विधानसभा मतदारसंघ आदित्य ठाकरेंचा आहे, कुणीही नारळ फोडू द्या, विजयाचा नारळ आदित्य ठाकरेच फोडणार। सचिन अहिर मागच्या वेळी 20,000च्या फरकानं हरले होते। ठाकरेंच्या सेनेचे नेते विनायक राऊत यांचा अहिर यांच्यावर निशाणा। मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा बेरोजगारी विरोधात मोर्चा। बेरोजगारी विरोधात शरद पवारांचे राष्ट्रवादी आक्रमक। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या उपस्थितीत बेरोजगारी विरोधात बाईक रॅली। ठाणे शहरातील क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचे क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यालयावरती धडक। मनाई आदेश झुगारून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा मोर्चा। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हजारोंची मोर्चात उपस्थिती। एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपरफुटी प्रकरणी कौटिल्य अकादमीचे संचालक प्रवीण पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं। ऋतुजा पाटील, गौरव पाटील, ऋतुजाचे वडील अमृत पाटील आणि गौरव पाटीलच्या वडिलांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं। एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात 5 लाखांचा व्यवहार झाल्याचं तपासात समोर। पेपरफुटीच्या कागदपत्रांची एमपीएससी कार्यालयाच्या पार्किंगमध्ये देवाणघेवाण। सहाय्यक कक्ष अधिकारी नकटेनं 294 प्रश्नांचा संच मिळवल्याचा आरोप, तिथूनच प्रश्नांचा संच पुढे दिल्याचं समोर। एमपीएससीमध्ये अनेक तक्रारी, अध्यक्षांची कारकीर्द वादग्रस्त। एमपीएससी स्वच्छ करण्याची गरज, पेपरफुटीच्या घटना वाढल्यास तरुणांचा उद्रेक होईल। विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया।
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात नवनाथ बन यांचा रोहित पवारांवरती पलटवार. सुनील गाडवेचे रोहित पवारांसोबत फोटो आहेत. सुनील गाडवे रोहित पवारांचा उजवा हात. रोहित पवारांकडनं राजकारण, बन यांची टीका. पेपरफुटीत अभिमन्यू पवारांच्या निकटवर्तीयाचा हात. औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीवरनं मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप. गाडवे हा अभिमन्यू पवार यांचा माणूस. गाडवे पुण्याच्या महापौरांचा पीए म्हणून काम करत होता. एमपीएससी अध्यक्ष आणि सचिवांना तत्काळ निलंबित करा, शेख यांची मागणी. जेऊन आंदोलन या वक्तव्यावरनं पत्रकारांनी जिरवाळांना घेरलं. 14 दिवस कुठे होता? जेऊन आंदोलनाचं तुम्ही समर्थन करता का? पत्रकारांच्या प्रश्नावरती जिरवाळांनी काढता पाय घेतला. नरहरी जिरवाळांचं वक्तव्य आंदोलक विद्यार्थ्यांचा अपमान. अशा वाचाळवीर मंत्र्यांना फडणवीस आणि सुनेत्रा पवारांनी सांभाळावं. अंबादास दानवेंची टीका. तर तुम्ही उपोषण खाऊन पिऊन करा, आम्ही बंद दाराआड करतो, असं जिरवाळांना म्हणायचं असेल. वडेट्टीवारांचा निशाणा. अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र. सुप्रिया सुळेंकडेही ओबीसी प्रमाणपत्र. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरनं विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. शिंदे सेनेच्या मंत्र्यांच्या कामकाजावरती एकनाथ शिंदे लक्ष ठेवणार. दर आठवड्याला कॅबिनेटपूर्वी मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेणार. बैठकीत मंत्र्यांच्या विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला जाणार. बैठकीत सर्व मंत्र्यांना प्रगती पुस्तक सादर करावं लागणार. शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं आंदोलन. रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात. मंत्रालयाच्या समोरील मंत्र्यांच्या बंगल्याजवळ आंदोलन. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. सेनगाव तालुक्यातील भंडारी ते खडकी मार्गाचं निधी अभावी रखडलंय. हे काम रखडलंय. ठाकरे शिवसेनेच्या वतीनं रास्तारोको आंदोलन. काम सुरू करण्याची मागणी. ठाण्याच्या शहापूरमधील आश्रमशाळेत विद्यार्थिनीचा विनयभंग. आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्याकडनं विद्यार्थिनीचा विनयभंग. गवळी झिपरू असं आरोपी कर्मचाऱ्याचं नाव. आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. आरोपी कर्मचाऱ्याला तात्काळ अटक. पोलिसांकडनं तपास सुरू. पुण्याच्या जुन्नरमधील पिंपळवाडीमध्ये 9 वर्षीय चिमुकलीवरती अत्याचार करून हत्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली पीडित मुलीच्या आईवडिलांची सांत्वनपर भेट. दोषींवरती कठोर कारवाई करणार, सुनेत्रा पवारांचं आश्वासन. नालासोपाऱ्यात 2 गटात किरकोळ वादातनं भर रस्त्यात बेदम हाणामारी. नालासोपारा पूर्वेकडील मोरेगाव तलाव परिसरातली घटना. तरुणांमध्ये आधी बाचाबाची, नंतर एकमेकांना बेदम मारहाण. बीडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची तोडफोड. नाट्यगृहात मध्यधुंद टोळक्यांकडनं चोरी आणि तोडफोड. नाट्यगृहात सुरक्षा व्यवस्था नसल्याचा फायदा घेत चोरी. शिवाजीनगर पोलिसांकडनं 3 मुख्य आरोपींना अटक. छत्रपती संभाजीनगरात महाविद्यालयाजवळ एमडी ड्रग्सची विक्री. गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाची टाउन सेंटरमध्ये कारवाई. एमडी ड्रग्ससह 2 आरोपींना अटक. दोघांविरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. वाशिमच्या जय गजानन खासगी कृषी बाजाराचा परवाना कायमचा रद्द. पणन संचालनाच्या आदेशानंतर कृषी बाजाराचा परवाना रद्द. नियमावलीतील अटी आणि शर्तींचं उल्लंघन केल्याप्रकरणी परवाना रद्द. पालघरच्या कासा पोलीस ठाण्याच्या जवळ मोबाईल शॉपवरती चोरट्यांचा डल्ला. कासा सायवत रोडवरील मोबाईल शॉपच्या मागील बाजूचा पत्रा तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. नवी मुंबईत एका चोरट्यानं दुकानदाराला बोलण्यात गुंतवून चलाखीनं पैसे लुटले. करावे गावातली घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. दुकानदाराला आपली फसवणूक होत असल्याची कोणतीही कल्पना आली नाही. पती पत्नीनं 2 मुलांसोबत रेल्वेखाली जीवन संपवलं. जळगावच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा इथली घटना. पत्नीचे एकासोबत प्रेमसंबंध असल्यामुळे दाम्पत्यात वाद असल्याची माहिती. सांगलीच्या मिरजेत नशेखोरांचा एसटी कर्मचारी आणि पोलिसांवरती चाकू हल्ला. हल्ल्यामध्ये पोलीस कर्मचारी कोंडीबा सरगर गंभीर जखमी. हल्लेखोरांवरती कठोर कारवाईसह धाडसी पोलिसांना शौर्य पुरस्कार द्यावा. शिवप्रतिष्ठानच्या नितीन चौगुलेंची मागणी. वर्ध्याच्या विरुळ परिसरामध्ये समृद्धी महामार्गावरती टेम्पोची अज्ञात वाहनाला धडक. अपघातात 2 जण गंभीर जखमी. नागपूरहून मुंबईकडे जाताना अपघात. कानपूरमध्ये शिकागो विमानाचा अपघात. दुर्घटनेमध्ये 2घांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती. विमान कोणत्या परिस्थितीत कोसळलं याचा पोलिसांकडून तपास सुरू. जळगावच्या अमळनेरमध्ये तलावात बुडून बापलेकाचा मृत्यू झालाय. मुलगा खेळताना तलावात पडला. मुलाला वाचवताना बापाचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर. महाराष्ट्रात साखरेनंतर आता अंड्याच्या दरात वाढ. एका अंड्याची किंमत 7 ते 9 रुपयांपर्यंत पोहोचली. इथेनॉल उत्पादनासाठी मक्याचा वापर वाढल्यामुळे कोंबड्यांच्या खाद्याचा तुटवडा निर्माण.
पोल्ट्री उद्योगाचा उत्पादन खर्च वाढला. गेल्या वर्षभरात अंड्यांच्या किमतीत 35 ते 40% वाढ. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील बाजारपेठा राख्यांनी सजल्या. शहरातील फुलवाला चौक परिसरात विविध प्रकारच्या आकर्षक राख्या विक्रीसाठी दाखल. राख्या खरेदी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी. रत्नागिरीच्या पाचपंढरी गावामध्ये नारळी पौर्णिमा पारंपरिक उत्साहात आणि भक्तिभावानं साजरी. समुद्राला मानाचा सोन्याचा मुलामा दिलेला नारळ अर्पण, भव्य मिरवणुकीचं देखील आयोजन. दमदार पावसामुळे भंडाऱ्याच्या धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ. जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये 67.32% जलसाठा. गोसीखुर्द धरणात 62.75%. बावनथडी प्रकल्पामध्ये 31.12%. मामा तलावात सर्वाधिक 79.79% जलसाठा. कोल्हापुरातील काळंबवाडी धरण 100% भरलं. तब्बल 4 वर्षांनंतर धरणात पूर्ण क्षमतेनं पाणीसाठा. धरणाच्या मुख्य भिंतीला लागलेल्या गळतीमुळे प्रशासनाकडून गेली काही वर्ष धरणाचा पाणीसाठा ठेवण्यात आला होता कमी. ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या तुलनेत नंदुरबारमध्ये 45% पावसाची तूट. सरासरी 292 मिलीमीटरच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये केवळ 160 मिलीमीटर पाऊस. ऑगस्ट अखेर पाऊस न झाल्यामुळे संपूर्ण पीक वाया जाण्याची भीती. परभणीमध्ये पपई पिकावरती लीफ कर्ल आणि व्हाईट फ्लाय किडीचा प्रादुर्भाव. किडीच्या प्रादुर्भावामुळे पपईची फुलं आणि फळं करपल्यामुळे शेतकरी अडचणीत. प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. धुळ्यामध्ये काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे भाजीपाला उत्पादकांच्या चिंतेत वाढ. सिंचनासोबतच वाढत्या उत्पादन खर्चाचा ताण पडत असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत. नागपूरच्या लाडगावमध्ये सीजेपीकडनं शासकीय शाळांमधील मूलभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी. टीम शाळेची पाहणी करत असताना पोलिसांनी टीमला थांबवून शाळेची पाहणी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. तर आम्ही प्रशासनाचा सन्मान राखूनच शाळेची पाहणी करत असल्याचा सीजेपीच्या पदाधिकाऱ्यांचा दावा. वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या पायाभूत सुविधांकडे प्रशासनाकडून लक्ष केंद्रित. प्राथमिक शिक्षण विभागानं जिल्ह्यातील शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा आणि आवश्यक असलेल्या सुविधांचा सविस्तर अहवाल मागवला. 7 दिवसात हा अहवाल सादर करण्याच्या सूचना.